बोला भजन कीर्तन ज्ञानबाद तुकाराम म्हणा ना. ज्ञानबाद तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना. महाराष्ट्राला फसवताय. सोंग आलेपणा करून सोंग दाखवून ढोंग दाखवून ज्ञानबाद करत बसताय मूर्ख म्हणता महाराष्ट्राला. त्याला राज्याचे प्रमुख. अरे हे काय चाललंय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या परवानगीने या माझं सुरू झालं जरा हे संपल्याबरोबर बोला. हा गंभीर विषय आहे. मुंबई सगळी विकली जात आहे. बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे. अध्यक्ष महोदय, काय होईल मुंबईचा. आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात. मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत. काल अध्यक्ष महोदय आजचा नुकताच आलेला एक GR, त्यामुळे सभागृह सुरू असताना ही ज्या माहिती येते आहे याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीन चिट म्हणून घेते, खोटं नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते. अध्यक्ष महोदय, दुग्ध विकास विभागाची जवळपास 8.5 हेक्टर जागा अध्यक्ष महोदय, ही जागा अदानीच्या घशात घातली. अध्यक्ष महोदय, या जागेची किंमत 20,000 कोटी रुपये आहे. 25% केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या. कोण लागलाय. हा कोणाचा पोशिंदा आहे. हा कोणाला किती पैसे देतोय तुम्हाला. अध्यक्ष महोदय, आपण पाहतात, आपण वाचवा मुंबईला. सर्व मुंबई घशात घालताय. रोजपणे मुंबई लुटली जात आहे. कोण वाचवेल या मुंबईला. अध्यक्ष महोदय, या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी 550 एकर जागा दिली. त्यानंतर अध्यक्ष महोदय 1203 एकर जागा. यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात 1 इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली. मिठागराची जागा 1 इंच जागा दिली नाही म्हटली. अध्यक्ष महोदय, आणि भाजपच्या नेत्यांनी ज्यांना कमी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता, जरा तोतळत बोलतो असा नेता, त्यांनी सांगितलं 1 इंचही नाही. पण या मिठागराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा घशात घातली गेली. अध्यक्ष महोदय, मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत. मी आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महोदय की या मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन, ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे, सर्वे नंबर 221 29 8.5 हेक्टर जागा आहे. 10 जून 2024 रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली. सदर विभागाचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, जमिनीचं FSI, जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे 20,000 कोटी रुपये आहे. आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे, ज्ञानबा हरी तुकाराम घरी. बोला भजन कीर्तन ज्ञानबाद तुकाराम म्हणा ना. ज्ञानबाद तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना. महाराष्ट्राला फसवताय. सोंग आलेपणा करून सोंग दाखवून ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाठवलं. अध्यक्ष महोदय, त्याची नोट काय आहे. सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट. अनावघड करा. दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा. सभागृहाच्या पुढे ठेवा. पटलावर दम असेल तर ठेवा. ज्ञानबाद करत बसताय मूर्ख म्हणून महाराष्ट्राला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल. अध्यक्ष महोदय, या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या. मुंबई वाचवा. हात जोडून विनंती आहे. हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय. त्याला राज्याचे प्रमुख. अरे हे काय चाललंय. राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात. अध्यक्ष महोदय,
तुम्हाला विनंती आहे, ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी हे 2 प्रकरण आले, उद्या पुन्हा 2-4 प्रकरण, एक प्रकरणाची यादी काय आज SRF सगळ्या म्हणजे MSRDC पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत. चोरांचा बाजार भरलाय, लुटारूंचा बाजार भरलाय. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे, महानगरपालिका साफ केली जात आहे. अध्यक्ष महोदय, हे काय चाललंय या राज्यामध्ये, कुठे चाललंय मुंबईचा नावलौकिक? आणि अशा पद्धतीनं जर हे होत असेल तर अध्यक्ष महोदय, मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष महोदय करतोय.